तर जरांगे पाटील यांचा सुद्धा धाराशिव आणि सोलापूर दौरा सुरू आहे। दौऱ्यात ते मराठ्यांशी संवाद साधणार आहेत। मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर ते आता थेट आंतरवाली सराटीत या ठिकाणी साखळी उपोषणाला बसले होते। त्यानंतर काही तासातच त्यांच्या तब्येत ही खालावली होती आणि त्यांची तब्येत बरी झाल्याने आता जरांगे पाटील पुन्हा 2 दिवस धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात जात आहेत। त्या ठिकाणी ते मराठा समाजासोबत संवाद साधणार आहेत। तर जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते आता धाराशिव आणि सोलापूर या दौऱ्यावरती आहेत। या ठिकाणी ते मराठा समाजासोबत संवाद साधणार आहेत। तर जरांगे पाटील यांचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यात ते धाराशिव आणि सोलापूर इथल्या मराठा बांधवांसोबत संवाद देखील साधणार आहेत। जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते, त्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांची तब्येत आता सुधारली असून ते आता धाराशिव आणि सोलापूर या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात ते मराठा बांधवांसोबत आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्या सोबत जोडलेत। उदय, जरांगे पाटील यांचा धाराशिव आणि सोलापूर दौरा आहे, या वेळेस ते मराठा बांधवांसोबत चर्चा करणार आहेत। अधिकची माहिती या संदर्भात। नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे आता मराठा बांधवांच्या बैठकीत आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे त्यांची संवाद बैठक देखील होणार आहे। त्याचबरोबर अंतरवली सराटीतून निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा छोटेखानी सत्कार आणि एक छोटी बैठक देखील होणार आहे। तर धाराशिव जिल्ह्यातल्या भूम येथे एका लग्न सोहळ्याला मनोज जरांगे पाटील हे उपस्थिती देखील लावणार आहेत। त्याचबरोबर भूम शहरातील चौडेश्वरी नाट्यगृहामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीचं आयोजन देखील जी उदय, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर जरांगे पाटील यांचा धाराशिव आणि सोलापूर हा दौरा आहे। यावेळेस ते विविध ठिकाणी भेटी देणार आहेत, सोबतच मराठा बांधव आणि आंदोलकांसोबत चर्चा सुद्धा करणार आहेत।